प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. देवाच्या गौरवासाठी आजच्या सकाळी पुन्हा एकदा देवाच्या वचनातून आपण काही गोष्टी पाहूया. देवाचं वचन आपल्याला आज जे शिकवणार आहे किंवा जे आजचं वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे ते वचन योहानाचं पुस्तक 3 अध्याय 31 वचन आहे. खूप महत्त्वाचं वचन आहे. कृपा करून ऐका. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वाच्या वर आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. योहानानं हे खूप मोठं स्टेटमेंट येशू ख्रिस्ताबद्दल केलेलं हे स्टेटमेंट आहे आणि यावरती आजचं मनन आणि चिंतन आपण करणार आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. प्रियजनानो, योहानाचं पुस्तक 3 अध्याय 31 वचन, हे वचन आपल्याला येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचे श्रेष्ठत्व काय आहे आणि आपण त्याच्यावर का विश्वास ठेवावा, का विश्वासामध्ये त्याच्या संगती चालावं हे स्पष्ट करणारं असंही वचन आहे. वरून आलेला आहे. येशू ख्रिस्त वरून आलेला आहे या वचनामध्ये सांगितलेलं आहे. वरून, स्वर्गातून, देवापासून, पित्यापासून. योहान या ठिकाणी प्रामुख्यानं येशू ख्रिस्तावरती बोलत असताना म्हणतो की येशू केवळ एक महान शिक्षक किंवा त्यावेळेचा एक संदेष्टा असं नव्हता. केवळ संदेष्टा आणि केवळ एक महान शिक्षक असा नव्हता. तो स्वर्गातून आलेला देवाचा पुत्र होता, पुत्र आहे. यावरती जोर देण्यासाठी हे वचन योहान या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे. येशू ख्रिस्तानं स्वतः देखील याबद्दल पुष्टी केलेली होती. 6 अध्याय 38 वचन योहानाचं पुस्तक, मी स्वर्गातून उतरलो आहे. माझी स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलेलो नाही. तर जे काही माझा पिता माझ्याबद्दल इच्छा करेल, जी माझ्या पित्याची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी, ज्यानं मला पाठवलेला आहे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथं आलेलो आहे, जगामध्ये आलेलो आहे. किती सुंदर स्टेटमेंट आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की मी स्वर्गातून आलेलो आहे. म्हणजेच येशू ख्रिस्ताचं मूळ ठिकाण, येशू ख्रिस्ताचं मूळ जे आहे ते स्वर्गामध्ये आहे. म्हणूनच प्रियजनानो, त्याचे ज्ञान, त्याची शिकवण आणि त्याचा अधिकार मानवी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. योहान 3 अध्याय 31 वचनामध्ये सर्वात महत्वाचा भाग एक त्या ठिकाणी दिलेला आहे. तो सर्वांच्या वर आहे असं वचन म्हणतं. तो सर्वांच्या वर आहे. त्यावेळेस राजे, महाराजे आणि वेगवेगळे संदेष्टे यांच्या प्रभावानं सर्व प्रांत जो आहे तो बहरलेला होता. परंतु येशू सर्व राजांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, योहान सांगत आहे. येशू सर्व संदेष्टांच्यापेक्षा थोर आहे असं योहान सांगत आहे. येशू ख्रिस्त मानवी बुद्धीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे असं योहान सांगत आहे. तो प्रत्येक सांसारिक अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे, मोठा आहे, हे या ठिकाणी योहान आपल्या लिखाणातून स्पष्ट करताना दिसत आहे. फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचन काय म्हणतं आपल्याला? देवाने अत्युच्च, येशूला अति उंच केले आहे आणि प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला पाहिजे. का? कारण तो स्वर्गातून आलेला आहे, कारण तो वरून आलेला आहे, कारण तो वरचा आहे, त्याच्याकडे वरचं ज्ञान आहे. म्हणून प्रियजनानो, विश्वासकानो, आपल्या जीवनात येशूला प्रथम स्थान पाहिजे, कारण तो वरून आलेला आहे. जो पृथ्वीचा आहे तो पृथ्वीचा आहे देखील म्हणतो या ठिकाणी योहान. मनुष्याचे ज्ञान मर्यादित आहे, हेच यातून स्पष्ट होतं. त्याचं स्वतःचं जे ज्ञान आहे ते येशू ख्रिस्ताच्या समोर काहीच नाही असं तो स्पष्ट करत आहे. आपण जे पाहतो, आपण जे अनुभवतो आणि आपल्याला जे समजतं त्याच्या ज्या मर्यादा आहेत ना, त्याच मर्यादेत माणूस विचार करू शकतो. पण येशू स्वर्गातून आलेला असल्यामुळं स्वर्गीय सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्या खेरीज दुसरा मार्ग नाही. म्हणून हे स्वर्गीय सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही आपला विश्वास आणि आपल्या सामर्थ्यानं, आपल्या इच्छेनं, विश्वासानं स्वर्गीय सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही येशूकडे पाहिलं पाहिजे.
त्याच्या माग चाललं पाहिजे. योहान 14:6 आपल्याला सांगतं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. येशू ख्रिस्त म्हणला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जग आपल्याला अनेक मार्ग दाखवत आहे, पण येशू आपल्याला स्वर्गाकडे जाणारा मार्ग दाखवतो. त्याच्या वचनातून, त्याच्या मननातून, त्यानं आम्हाला सांगितलेल्या मार्गदर्शनातून आम्ही स्वर्गाच्या राज्याकडे जावे, हीच त्याची इच्छा आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचं वचन, देवाचं म्हणणं ऐकणं गरजेचं आहे. जर येशू स्वर्गातून आला आहे आणि सर्वांच्या वरचा तो आहे, तर त्याचे शब्द आपल्या जीवनात सर्वोच्च अधिकार असलेले असे त्याचे शब्द आपल्यासाठी पाहिजेत. त्याचं वचन आपल्यासाठी असं पाहिजे. आपल्या जीवनातील सर्वोच्च अधिकार त्याच्या वचनांचा असला पाहिजे. प्रियजनांनो, मला एक आज सुंदरसा प्रश्न तुमच्या समोर मांडून जाऊशी वाटत आहे. आता आपल्या जीवनात अंतिम निर्णय कोणाचा असतो? आम्ही जर येशू ख्रिस्ताला सर्वांच्या वरचा, सर्वश्रेष्ठ म्हणून या वचनात पाहिलेलं आहे, तर मग आपल्या जीवनात, विश्वासकांनो कृपा करून ऐका, आपल्या जीवनात अंतिम निर्णय कोणाचा असतो? माझ्या इच्छेचा असतो की येशू ख्रिस्ताच्या वचनावर आधारित माझा निर्णय असतो? विचार करूया आपण. खूप महत्वाचा प्रश्न आज आपल्या समोर बायबल मांडत आहे. जेव्हा देवाचं वचन आणि आपली इच्छा यांच्यामध्ये संघर्ष घडतो, संघर्ष होतो, तेव्हा ख्रिस्ताच्या वचनाला प्रथम स्थान देणं म्हणजे विश्वास आहे. योहानाचं पुस्तक 8:31 आपल्याला असं सांगतं, 31 आणि 32 वचन आपल्याला असं सांगतं. येशू म्हणतो या वचनामध्ये की त्याच्या वचनात राहिल्यास आपण खरेपणाने त्याचे शिष्य होतो आणि सत्य जे आहे ते आपल्याला समजतं आणि सत्य आपल्याला बंधमुक्त करतं, स्वतंत्र करतं म्हणण्यात आलेलं आहे. आमचं सेवा कार्य, विश्वासकांचं काय सेवा कार्य आहे? सेवकांचं, पास्टर्स लोकांचं सेवा कार्य काय आहे? योहान, जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे, तो स्वतःसाठी गौरव मागत नाही, स्वतःचं गौरव करत नाही, स्वतःला उंचवत नाही. आणि म्हणून त्यानं योहानाचं पुस्तक 3 आणि 30व्या वचनामध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या वचनामध्ये म्हणलेलं आहे, त्याने वाढत जावे आणि मी घटत जावे, माझा ऱ्हास व्हावा आणि तो उंचवला जावा. हे म्हणल्याबरोबर लगेचच योहान 31व्या वचनामध्ये म्हणतो की येशू स्वर्गातून वरून आलेली अशी व्यक्ती आहे, वरून सर्वाच्या वरचा तो आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशूच्या स्वर्गीय श्रेष्ठत्वाची घोषणा या ठिकाणी योहान करत आहे. यातून आपल्याला काही धडे प्राप्त झाले पाहिजेत, आपल्याला धडे मिळाले पाहिजे. खऱ्या सेवकाचं कार्य स्वतःला मोठं करणं नव्हे, त्याऐवजी खरा सेवक येशू ख्रिस्ताला उंचवेल, त्याला मोठं करेल, त्याच्या नावामधून इतरांना मार्गदर्शन करेल आणि स्वतःला नाही तर देवाला आणि येशू ख्रिस्ताला उंचवेल. आपण उपदेश केला, गायनं गायले, स्पेशल गीत गायले, प्रार्थना केल्या, किंवा कोणतीही चर्चमधली किंवा सेवाशी निगडीत असलेली सेवा केली, त्याद्वारे लोकांचं अट्रॅक्शन जे आहे ते आपल्याकडे नव्हे तर त्यांची नजर, त्यांचं हृदय, त्यांचं मन येशूकडे लागलं पाहिजे. म्हणजे आम्ही योहानाप्रमाणे म्हणू शकतो की सर्वांच्या वरचा तो आहे. आपल्याला या वचनातून अनेक शिकवणी मिळतात. त्यापैकी मुख्य म्हणजे येशू स्वर्गातून आलेला आहे हे विसरता कामा नये. येशू सर्वांच्या वर आहे हे विसरता कामा नये. येशूचं वचन किंवा बायबल वचन सर्वोच्च सत्य आहे हे आम्ही विसरता कामा नये. म्हणून प्रियजनांनो, आपल्या जीवनात येशूला प्रथम स्थान द्या. आणि म्हणून योहानाप्रमाणे आपण सुद्धा आज मनापासून, अगदी मनातून म्हणूया की येशू, माझ्या जीवनात तू सर्वाच्या वरचा असा आहेस. काय ह्या वाक्य बोलण्यासाठी आपण तयार आहोत काय? आपली योहानाप्रमाणे इच्छा असू द्या. योहान 3:30 मध्ये ज्या त्याने इच्छा केली, तो म्हणला की येशूने वाढत राहावे आणि माझा ऱ्हास व्हावा. काय माझी इच्छा एक सेवक या नात्यानं, एक विश्वासक या नात्यानं ही आहे काय? देव बाप आजच्या दिवसाच्या सर्व गोष्टींचा आशीर्वाद तुम्हाला देऊ अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. आमेन.